समजा आपण एखाद्या परीक्षेला चाललो आहे, तर आपण हे नेहमी लक्षात घेतो की आपण पेन व्यवस्थित घेतलं आहे का, हॉल तिकीट घेतलेलं आहे का, संबंधित सगळे पेपर्स आपल्याकडे आहेत का, किंवा आपण एखाद्या लाँग ट्रिपला जातो आहे त्यावेळेस आपण सगळं काही जे सामान असतं, जसे आपले कपडे आहेत, आपले मेडिसिन्स आहेत, आपले ट्रॅव्हलचे सगळे काही डॉक्युमेंट्स आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पैसे, हे सगळे आपण व्यवस्थित सोबत घेतो. आपण कुठलं काही काम करण्याच्या आधी त्याची पूर्वतयारी करतो. आज मी किमोथेरपीला जाताना काय पूर्वतयारी करायची याच्या बाबतीत मी सांगणार आहे. जेव्हा माझा पहिला किमो झाला, मला काही माहीत नव्हतं की म्हणजे मी असंच ब्लँकली गेले होते. किमो जे आहे ते एक ठराविक अंतरावरच दिले जातात आणि त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल्समध्ये, डे केअरमध्ये थांबावं लागतं. आणि तो पिरियड मला त्रास तो झाला तो वेगळाच, पण बोर पण खूप झालं. म्हणजे मला असं वाटलं आता मी काय करू, 8 आवर्स वगैरे मी आता कसे घालू. नंतर मी काही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले. मेनली ते फॉरेनचेच व्हिडिओ होते आणि त्यामध्ये जे कॅन्सर फायटर्स होते त्यांनी खूप व्यवस्थितपणे सांगितलं होतं की काय काय कॅरी करून घ्यायचं. आणि मग जेव्हा मी सेकंड किमोला गेले आणि मी स्वतः सगळी तयारी करून गेले, तेव्हा माझा किमोचा जो पिरियड होता तो खूप चांगला झाला. म्हणजे खूप मी छान एन्जॉय केला आणि माझा किमो कसा संपला हे सुद्धा मला समजलं नाही. तर मला असं वाटलं की काय हरकत आहे, आपण आपल्या मराठी भाषेमध्ये अशा प्रकारचा काहीतरी व्हिडिओ बनवावा, ज्याच्यामुळं त्यांना काही गोष्टी माहीत नसतील त्यासुद्धा त्यांना माहीत होऊन जातील. तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. ही जी बॅग आहे, किमो चालू असताना ही बॅग मी किमो बॅग म्हणून यूज करत होते, कारण याच्यामध्ये असं भरपूर स्पेस वगैरे आहे. तर चला आपण बघूया मी ह्या किमो बॅगमध्ये काय काय टाकत होते. थिंग्स मी सांगते की वॉटर बॉटल. म्हणजे हॉस्पिटल्समध्ये तर पाणी नक्कीच मिळतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये असं स्ट्रॉ असतं आणि स्ट्रॉनी तुम्ही सिप पिता. म्हणजे तुम्हाला आय व्ही लाईन लागलेलं असतं किंवा पोट असतं आणि त्याच्यातून किमो चालू असतं आणि तुम्हाला ते इझी पडतं की कुणाला पाणी द्या, मग त्यांनी ग्लासात देणार, मग तुम्ही पिणार. यापेक्षा तुम्ही जर वॉटर बॉटल कॅरी केली आणि सिप पाणी पीत राहिलात तर तुम्हाला हे समजणार नाही की तुम्ही किती पाणी पिलात. किमो दरम्यान पाणी पिणं, हायड्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. साधारण फूड ग्रेडची प्लास्टिक वॉटर बॉटल कॅरी केली तर चांगलं राहील. पण शक्य नसेल तर आजकाल स्टीलच्या पण बॉटल्स मिळत आहेत, त्यासुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. तर हे झालं वॉटर बॉटल आणि हे वॉटर बॉटल माझ्या बॅगमध्ये एकदम व्यवस्थितपणे बसतं. आता दुसरी गोष्ट मी जर सांगणार आहे ते म्हणजे आपलं स्कार्फ. कारण जसं फर्स्ट किमो होतो, कधी कधी फर्स्ट किमो नंतरच केस गळायला लागतात, कोणाकोणाला सेकंड किमो नंतर सुद्धा केस गळायला लागतात, इकडे तिकडे केस गळायला लागतात. तर तुम्ही असं जो स्कार्फ आहे किंवा स्ट्रोल आहे, तुम्ही असं डोक्याला असं बांधून वगैरे, मी याच्यासाठी काही व्हिडिओ पण बनवलेले आहेत, असं बांधून तुम्ही किमोसाठी जाऊ शकता. किंवा काही जण काय करतात की केस गळत आहेत तर त्यापेक्षा आपण क्लीन शेव करून घेतात. म्हणजे स्वतःचं जे हेड आहे ते पूर्ण शेव करून घेतात आणि मग ते आपल्याला थोडंसं ऑड पण वाटू शकतं बाहेर जाताना. तर तुम्ही असं जे स्ट्रोल किंवा हेड स्कार्फ आहे ते तुम्ही वापरू शकता. काही हॉस्पिटल्समध्ये वगैरे AC असतात आणि तिथे तुम्हाला थंडी वाजू शकते, तेव्हा हे तुम्ही स्कार्फ म्हणून पण चांगल्या प्रकारे वापरू शकता. तर हे असं एक छोटंसं स्कार्फ कॅरी करायला काय हरकत नाही. तर हे झालं स्कार्फ. आता तिथं असं होतं की हॉस्पिटल्समध्ये बेड असतात, बेडशीट्स असतात, तुम्हाला तिथे पांघरायलासुद्धा मिळतं. पण मला थोडंसं हॉस्पिटल्सचं वापरणं ते स्वच्छ असतं, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला असं घरासारखं कोझी असणं मला खूप आवडतं. म्हणजे माझी जी शॉल आहे ते मला असं पांघरून असं झोपायला मला खूप छान वाटतं. म्हणजे एक आपण घरी आराम करतो अशी फिलिंग येते. आणि ते एकदम सॉफ्ट ऊलचं मटेरियल आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं. म्हणजे तो प्रसंग असं असतो की तुम्हाला काही छोट्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यामध्ये कम्फर्ट देतात आणि ते कम्फर्ट तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. कारण एवढे सगळे काही ॲडव्हर्स कंडिशन चालू असतात, तुम्हाला किमोचा त्रास होत असतो आणि त्याच्यामध्ये एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला जर कम्फर्ट देत असेल तर ते तुम्ही नक्की करा. पण हे सगळ्यावर डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येकांना याची गरज पडेल असं मी म्हणत नाही. पण असं असतं की स्पेसिफिक कोणाकोणाला ना आपली पिलोच लागते, त्याच्यावर त्यांना झोप येते, किंवा आपलं पांघरूणच लागतं ज्याच्यामुळे त्यांना चांगलं वाटतं. अशा वेळेस तुम्ही हे कॅरी करू शकता. हे याची छोटीशी घडी होते आणि ही ह्या बॅगमध्ये एकदम व्यवस्थितपणे हे असं बसलं जातं. याच्यानंतर येतं एंटरटेनमेंट.
जेव्हा तिथे 5-6 तास, 8 तास तुम्हाला तिथे थांबावं लागतं, त्यावेळेस तुम्ही नेमकं काय करावं ते समजत नाही. कारण हॉस्पिटल्समध्ये टी-व्ही असतात, तुम्ही टी-व्ही वाचू करू शकता. पण ते पण कधी-कधी नको वाटतं. तर तुम्ही तुमच्या आवडीची एखादी कथा, एखादं नॉव्हेल, एखादं बुक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिथं तुम्ही ते रीड करू शकता. त्यामुळे तुमचा चांगला टाईमपास होते. मी तुम्हाला ॲडवाईस करेल की ह्यावेळेस तुम्ही एखादं विनोदी कथा किंवा एक मोटिवेशनल काही तुम्हाला जर आध्यात्मिक वगैरे असं काही वाचायला मिळालं, तर तुमचं जे मोरल आहे, म्हणजे जे काही तुमचं कॉन्फिडन्स चांगला होईल, तुम्हाला आतून बरं वाटेल, अशा काही गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जा आणि त्या नक्की वाचा. आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, वायफाय असतं, तुम्ही वेगवेगळे शोज, मूव्हीज वगैरे बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी माझा आयपॅड कॅरी करायचे, कारण मोठ्या स्क्रीनवर बिंजे वॉच करायला खूप छान वाटतं. म्हणजे मोठ्या स्क्रीनवर मूव्हीज बघणं किंवा शोज बघणं वगैरे ते छान वाटतं. तर मी आयपॅड कॅरी करत होते आणि आयपॅड माझं हे बॅगमध्ये जसं व्यवस्थित बसत होतं. आता याच्यासाठी मी माझा आयपॉड्स पण घेऊन जात होते. तुम्ही एअरपॉड्स घेऊन जाऊ शकता, कारण हॉस्पिटल्समध्ये मोठ्या आवाजात तुम्ही काही वॉच करू शकत नाही. तिथे अलाउड नसतं, तेव्हा हेडफोन, इयरफोन, आयपॉड्स असे यूज करून तुम्ही तुमचे फेवरेट शोज त्यावेळेस बघू शकता. तर हे सुद्धा खूप कॉम्पॅक्ट आहे, आपल्या बॅगमध्ये आरामात बसून जाऊ शकतो. त्याच्यानंतर काय होतं की तुम्हाला प्री मेडिकेशन दिले जातात आणि किमो चढवले जातात आणि हळूहळू तुम्हाला प्री मेडिकेशन्समुळे थोडंसं ड्राउझी फील व्हायला लागतं, झोप यायला लागते. अशा वेळेस मी हे आयपॅड कॅरी करायचे. कारण तिथे थोडीशी लाईट असायची किंवा सिस्टर्स, डॉक्टर्स, आयाबाई येणं जाणं वगैरे करायच्या. अशा वेळेस मी जेव्हा हे असं डोळ्यावर लावायचे आणि झोपायची, तेव्हा मला असं खूप छान शांत झोप यायची. म्हणजे मी अर्धा तास, 1 तास छान झोप काढायची. त्यामुळे मला थोडंसं फ्रेश पण फील व्हायचं. आता मी हे जे सांगते की हे माझ्या सर्कमस्टन्सेसमध्ये सांगते आणि माझे अनुभव सांगते. कदाचित प्रत्येक ठिकाणी असे काही सर्कमस्टन्सेस किंवा सेम वातावरण असेल असं मी म्हणत नाही. जसं डिस्ट्रिक्ट लेव्हलवर वेगळं असू शकतं, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये वेगळं असतात, नॉर्मल साध्या हॉस्पिटल्समध्ये वेगळं असतात. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ती खूप गर्दी असते वगैरे. अशा ठिकाणी काही गोष्टी होऊ शकत नाही. पण त्यातल्या त्यात पण तुम्ही थोडंसं नियोजन केलं आपल्या तिथल्या कंडिशननुसार, तर किमोचा जो वेळ आहे तो चांगला काढू शकतो. तर हे सुद्धा आरामात आपल्या बॅगमध्ये बसून जाऊ शकतं. त्याच्यानंतर मी असे काही बुक्स म्हणजे नोटबुक सोबत ठेवायची, की मला काही इम्पॉर्टंट आठवलं किंवा मी म्हणजे डॉक्टरना, ऑन्कॉलॉजिस्टला मला काही क्वेश्चन विचारायचे असतील, तर मी विसरून जायची ऐनवेळी आणि मग नंतर वाटायचं अरे मला हे विचारायचं होतं. तर मी काय करायची, अशी लिस्ट तयार करायची आणि जेव्हा ऑन्कॉलॉजिस्ट मला व्हिजिट करायला यायचे त्यावेळेस मग मी हे सगळं विचारायची त्यांना, की हे माझे क्वेश्चन्स आहेत आणि मला ॲन्सर करा. तर ते मला व्यवस्थित प्रत्येक प्रश्नानुसार माझ्या जे काही शंका आहेत त्या सगळ्या दूर करायच्या. त्यामुळे काय होतं की मला माझं माइंड क्लिअर असायचं, की मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी मला माहीत असायच्या. त्यामुळे मी खरंच खूप एक एक कॉन्फिडंट फील करायची त्यावेळेस. तर तुम्ही असं एखादं पेन आणि वही घेऊन काही गोष्टी नोट करून घेऊ शकता. अजून एक होतं की तुम्ही समजा वॉर्डमध्ये आहात आणि तुमच्यासोबत इतर काही कॅन्सर पेशंट्स आहेत, तर वेगवेगळ्या टाईपचे कॅन्सर पेशंट्स असतात. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला कधी बोलणं होतं, की तुम्हाला काय झालं? मला हे असं होत होतं, तुम्हाला हा त्रास होतोय का? नाही होतोय का? तर एखादी व्यक्ती काही तुम्हाला सांगते, "अरे मी असं केलं होतं, तुम्हाला बरं वाटलं" किंवा "मला डॉक्टरनी असं सांगितलं होतं." तर ह्या काही अशा छोट्या-छोट्या टिप्स असतात, की जे तुम्हाला हेल्प करू शकतात. की जसं आता फायनान्शियल हेल्प हवी आहे, तर तुमचं होऊ शकतं की सोबतचा जो पेशंट आहे त्यांनी कुठल्या ट्रस्टला कॉन्टॅक्ट केला असेल किंवा एन जी ओशी बोलला असेल किंवा असे काही ॲक्टर्स पण असतात जे कॅन्सरवर काम करतात. तर तुम्ही त्यांच्याकडून तशी हेल्प घेऊ शकता, त्यांच्याकडून ते कॉन्टॅक्ट नंबर्स घेऊ शकता आणि स्वतःसाठी सुद्धा ट्राय करू शकता. तर एक असं नोटबुक सोबत ठेवणं कधी तुमच्यासाठी उपयोगात नाही. अजून मी एक सांगू इच्छिते की मी जर पाणी प्यायलं तर तुम्हाला सांगितलंच आहे. पण मी माझ्या किमो दरम्यानमध्ये मी भरपूर इलेक्ट्रोलाइट्स प्यायचे. म्हणजे असे जे रेडी टू ड्रिंक ORS असतात किंवा असे इलेक्ट्रोलाइटचे पावडर असतात, ते मी पाण्यात घोळून प्यायची.
त्याच्यानंतर लिंबू सरबत आहे, ज्यूस आहे, नारळ पाणी आहे, असं मी भरपूर प्यायची. म्हणजे त्यावेळेस पण मला थोडंसं असं तरतरीत वाटायचं आणि नंतर पण घरी आल्यानंतर म्हणजे एक 24 तासानंतर 48 तासानंतर तुम्हाला एक प्रकारचं फटीग व्हायला लागतं. तुम्हाला बॉडी पेन होतं, लेग पेन होतं. ते मला थोडंसं कमी जाणायचं म्हणजे मी त्याच्यातून लवकर रिकवर व्हायची. तर मी हे यूज करायचे म्हणजे पाणी भरपूर प्यायची आणि सोबत हे सुद्धा जास्त प्रमाणात घ्यायचे. मला असं व्हायचं की मला फ्रिक्वेंटली वॉशरूमला जावं लागायचं. तर मी लिटरली जसं मूव्हीमध्ये दाखवतात ना की ते स्टँड घेऊन किंवाच्या बॉटल घेऊन मी वॉशरूमपर्यंत जायची आणि वॉशरूमला जाऊन यायची. तर काय हरकत नाही म्हणजे याच्यामुळे जर आपल्याला फायदा होत असेल तर हे करायला काहीच हरकत नाही. काही पेशंट्सला नॉझिया असतो म्हणजे किमो चालू असताना तसं ते प्रीमेडिकेशन देतात की उलटी होऊ नये, फीवर येऊ नये, पण थोडंसं कधी-कधी त्यांना नॉझिया वाटत असतो. अशा वेळेस मेडिकलमध्ये कँडी मिळत असतात. जसं आपल्याला विक्सच्या गोळ्या असतात चोखायच्या तशा त्या अद्रकच्या, हळदीच्या गोळ्या मिळतात ज्या चघळायच्या असतात. तर ते जर तुम्ही जसं चघळलात ना तर थोडंसं तुम्हाला नॉझिया कमी होतो. मी माझ्यासोबत नेहमी बडीशोप, लवंग, इलायची कॅरी करायची आणि मी ते तोंडात ठेवायची. त्यामुळे मला थोडंसं टेस्ट पण चांगली असायची माझ्या तोंडाची आणि मला थोडंसं नॉझिया पण खूप कमी फील व्हायचा. कधी-कधी मी आवळा कँडी पण ठेवायची. त्यामुळं माझं टेस्ट तोंडाची चांगली यायची. मला खूप पाणी प्यावंसं वाटायचं. तर हे छोटे-छोटे टिप्स असतात, पण आपल्याला याच्यामुळे खूप हेल्प मिळते. कारण मी असं बघितलं की किमो दरम्यान पेशंट जास्त पाणी पित नाही. ते ड्राउझी फील करतात, झोपतात, तर ते चुकीचं आहे. किमो दरम्यान आणि किमोच्या नंतरसुद्धा भरपूर पाणी पिलं पाहिजे. हायड्रेशन तुम्ही जेवढं मेंटेन कराल तेवढंच खूप चांगलं आहे. कारण हे जे किमो ड्रग्ज असतात, जे टॉक्झिन्स असतात, ते आपल्या युरिन वाटे लवकरात लवकर जर शरीरातून निघून गेले, तर आपल्याला थोडंसं बेटर फील व्हायला लागतं. तर हे ORSबद्दल झालं. मला कधी-कधी किमो चालू असताना थोडंसं हेडेक व्हायचं. हेडेक म्हणण्यापेक्षा हेवी वाटायचं मला. जे डोळे हेवी व्हायचे, डोकं हेवी व्हायचं, थोडंसं फॉग आल्यासारखं म्हणजे धुंदी आल्यासारखं वाटायचं. अशा वेळेस मी थोडंसं झेंडू बाम यूज करायचे. असंच माहीत नाही याचा इफेक्ट होत होता की नाही होत होता. पण मी असं डोक्याला लावायचे, थोडंसं स्मेल घ्यायचे. तर मला थोडंसं चांगलं बरं वाटायचं. तर मी हे सगळं असं छोट्या-छोट्या गोष्टी मी माझ्यासोबत कॅरी करायचे. लास्ट बट नॉट लीस्ट हे आहे प्रोबायोटिक. हे ओव्हर द काउंटर पण मिळतं. माझी सर्जरी झाली आणि म्हटलं की आता किमो तुम्हाला स्टार्ट होणार आहे. मी तेव्हापासूनच माझ्या फूडमध्ये आणि सप्लिमेंटमध्ये प्रोबायोटिक ॲड केलं. ते प्रोबायोटिक म्हणजे काय असतात की चांगले बॅक्टेरिया असतात, चांगले जीवाणू असतात जे आपल्या आतड्यांसाठी खूप चांगले असतात. म्हणजे जे काही किमोज आपल्याला दिले जातात ते आपल्या आतड्याचं जे आतलं स्तर असतं, आतलं जे आवरण असतं त्याला ते डॅमेज करतं. पण जर तुम्ही आधीपासूनच म्हणजे किमोच्या आधीपासूनच तुम्ही जर प्रोबायोटिक कंटिन्यू करताय, त्याचं सप्लिमेंट घेऊ शकता किंवा फर्मेंटेड फूड ज्याला आपण म्हणतो, आपल्या ह्याच्यामध्ये कांजी किंवा गंजी असं म्हणतात, तर ते तुम्ही घेऊ शकता. दही आहे, ताक आहे, मराठी माणसाला आंबील हे नक्कीच माहीत असेल. हे आंबील हे फर्मेंटेड आहे. त्या आंबीलमध्ये ज्वारीचं पीठ टाकतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ टाकू शकता, ज्वारीचं पीठ टाकू शकता आणि ते फर्मेंट करून ते घेऊ शकता. मी लिटरली सांगते हे खूप उपयोगी पडतं. यामुळे काय होतं की किमोचे जे साईड इफेक्ट्स असतात की जसं लूज मोशन होणं, पोटात क्रॅम्प्स येणं, वॉमिटिंगसारखं होणं, ह्या गोष्टी होत नाही. आणि तुम्ही जे खाता ते लवकर तुम्हाला पचतं पण आणि आपल्या रक्तामध्ये त्याचं जे काही तुम्ही न्यूट्रिशन घेताय, पोषक तत्व घेताय, ते रक्तामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे ऑब्झॉर्ब होतं. त्यामुळं प्लीज मी हे स्वतः अनुभव केलेला आहे आणि तुम्हाला सांगते की हे की ड्रग आहे, ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. पण सपोर्टिव्ह जरी असली तरी किमो पेशंट आणि हां, मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की त्याचा काही एक साईड इफेक्ट नाही आहे. कारण म्हणजे जसं दह्यामधून ते बॅसिलाई त्याचे जीवाणू वेगळे करून त्याचा पावडर फॉर्म करून या कॅप्सूलमध्ये भरलेला आहे. आजकाल प्री आणि प्रोबायोटिक खूप सगळ्यांना माहीत होऊन गेलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची फाईल. की तुमच्या फाईलमध्ये किमो होण्याच्या आधी काही ब्लड टेस्ट सांगितली जातात की तुमचं क्रिएटिनिन किती आहे, तुमचं CBC किती आहे, म्हणजे हिमोग्लोबिन पर्सेंटेज किती आहे, व्हाईट ब्लड सेल्स किती आहे, हे सगळं बघितलं जातं. नंतर कॅन्सरचे जे
मार्कर असतात, काही काही स्पेसिफिक कॅन्सर असतात, जसं ओरियन कॅन्सरमध्ये CA-125 करतात. तर असे काही मार्कर्स ते केलेले असतात हे बघण्यासाठी की म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत ते आहे. आणि प्रत्येक किमोनंतर तुम्हाला हे टेस्ट करून बोलवलं जातं. ह्याच्यासाठी की त्याच्यामध्ये काही फेरबदल आढळला, तर तुम्हाला त्या किमो ड्रग्जमध्ये चेंजेस केले जातात किंवा काही अजून दुसरे काही सप्लिमेंट, मेडिसिन्स ॲडवाईस केले जातात. त्यामुळं तुमची फाईल तुम्ही घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर्स कुठले किमो ड्रग द्यायचे त्याचे प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं. त्यामुळं काय होतं की जेव्हा तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाता आणि ॲडमिट होताना सिस्टरला दाखवता, सिस्टरला माहीत असते की हां, ह्या पेशंटला ह्या टाईपचे किमो ड्रग लावायचे आणि ते त्यानुसार तयारी करून तुम्हाला किमो ड्रग्स चढवले जातात. त्यामुळं हे असं होऊ शकतं की आपलं ह्युमन एरर असतं की आपण खूप असं गोंधळलेल्या कंडिशन्समध्ये असतो, तर होऊ शकतं की आपल्याकडून कधी फाईल मिसिंग होईल. तर मी तुम्हाला असं ॲडवाईस करेन की किमोच्या 2-3 दिवसापासूनच तुम्ही ही सगळी तयारी करा. तुमची बॅग रेडी करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून काही मिस आउट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचे ऑन्कोलॉजिस्ट कधीही तुम्हाला म्हणू शकतात की अरे तुमचा बायोप्सीचा रिपोर्ट बघूया, किंवा मागच्या वेळेस तुमचं किती हिमोग्लोबिन पर्सेंटेज होतं. त्यामुळे सगळे रिपोर्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. तर फाईल नक्कीच सोबत राहू द्या, हे पत्र नक्की विसरू नका. काही-काही वेळेस इन्शुरन्स असतो किंवा आयुष्यमान भारत आहे किंवा अशा काही योजना असतात, त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटीज करावं लागतात. समजा तुमचे किमोचं काही टाईम ठरवलेलं आहे की तुम्ही आता 8 वाजता येऊन ॲडमिट व्हा. तर काही-काही पेशंट आरामात निघतात, आरामात पोहोचतात वगैरे आणि मग त्यांना सगळ्या प्रोसिजर होऊन किमो चालू व्हायला वेळ लागतो. कारण किमो ड्रग्ज जे बनवले जातात ते खास त्यांना एक पोशाख चढवला जातो आणि त्याच्यानंतर ते कारण हे सगळे जे केमिकल्स असतात ते टॉक्सिन्स असतात, त्यामुळे ते स्पेसिफिकरित्या ते बनवले जातात, मिक्स केले जातात आणि ह्या गोष्टीला वेळ लागतो. त्यामुळं तुम्ही तुमच्या ज्या अपॉइंटमेंटच्या वेळा आहेत, त्या वेळा व्यवस्थित पाळलं पाहिजे. रादर तुम्ही एक अर्धा तास तरी किमान तुम्ही हॉस्पिटलमध्ये द्यायला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्सची प्रोसिजर्स असते, ते तुम्ही आदल्या दिवशी करू शकता की इन्शुरन्स सँक्शन होऊन येईल तुमचं. त्यामुळं मेडिसिन पर्चेस करणं वगैरे, वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी सोप्या जातात. तर हे सगळं तुम्ही केलं पाहिजे आणि मी असं म्हणत नाही की हे पेशंटनी केलं पाहिजे. पेशंटचे जे केअर गिव्हर्स आहेत, रिलेटिव्हज आहेत, ते हे करू शकतात. किंवा तुम्हाला हे समजा जमत नसेल तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक मेडिकल सोशल वर्करचं एक ऑफिस असतं, डेस्क असतं. तिथे तुम्ही जाऊन तिथून त्यांना हेल्प मागू शकता. आजकाल हॉस्पिटल्समध्ये पेशंटला हेल्प करण्यासाठी बरंच काही केलं जातं. जसं आता टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप पेशंट असतील, खूप गर्दी असतं. त्याच्यामध्ये पेशंट एकदम हरवून गेल्यासारखं होऊ शकतो. अशा वेळेस तिथे काही सोशल वर्कर असतात. वेगवेगळ्या NGOचे, ट्रस्टचे सोशल वर्कर असतात. त्यांना तुम्ही भेटू शकता आणि त्यांना हेल्प मागू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच त्याच्या बाबतीमध्ये हेल्प करतील. किमोला जाणं आणि किमो चढवून घेणं, त्याचे साईड इफेक्ट्स सहन करणं हे एकीकडे आहे आणि किमोसाठी पूर्ण सगळी तयारी करणं हे एकीकडे आहे. तर पेशंट अगर व्यवस्थित असेल तर पेशंट स्वतः तयारी करू शकतो किंवा त्याचे जवळचे नातेवाईक आहेत, फ्रेंड्स आहेत, केअर गिव्हर्स आहेत, ते ही सगळी तयारी करू शकतात. पण तुम्ही जर पूर्वतयारी केला तर तुम्ही बिलकुल फुल कॉन्फिडंट फील करू शकता आणि तुमचा जो तो एक 5 to 8 अवर्सचा जो टाईम पिरियड आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे घालवू शकता. असं कधी-कधी होतं की सिमिलर सायकल्स जर असतील तर पेशंट्स आजूबाजूला असतात आणि त्यामुळं त्यांची एक फ्रेंडशिप पण होते. तुम्ही त्यावेळेस एकमेकांचे नंबर एक्सचेंज करा आणि त्यांना तुम्हाला काही त्रास होत असेल, त्यांना कॉल करू शकता, त्यांना विचारू शकता की ते कसं फील करतायत आणि तुम्ही तुमच्याबद्दल पण त्यांना सांगू शकता. अशामुळेच काय होतं की ती तुमची जर्नी आहे. ते इव्हेंच्युअली तुम्हाला डिफिकल्ट जरी वाटत असेल ना, तुम्ही स्लोली त्याच्यातून हळू एकदम यशस्वीपणे ती पार कराल. आणि माझी अशीच अपेक्षा आहे की सगळे कॅन्सर पेशंट्स हे एकदम हॅपीली आणि विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किमोला समोर जावेत. पूर्ण किमोथेरपीच्या पूर्ण सायकल्स त्यांनी संपवून टाकाव्यात आणि कॅन्सर फ्री व्हावं. मित्र-मैत्रिणींनो, कॅन्सर पेशंट्स जे सध्या
ह्या स्ट्रगलमधून जात आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी मी हे सगळे व्हिडिओ बनवत आहेत. त्यामुळे तुम्ही मला प्लीज हेल्प करा आणि माझ्या ह्या गोलमध्ये तुम्ही सहभागी व्हा. जास्तीत जास्त व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. मित्रमैत्रिणींनो, तोपर्यंत नेहमीसाठी स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.